नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. वडाच्या झाडावरून गावाला पडलेले नाव पुन्हा सर्व नागरिकांच्या सहकार्याने वडवृक्षांची लागवड करून मोठी वृक्ष चळवळ उभी करू असं मत पेटवडगावच्या माजी नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांनी व्यक्त केले. त्या पेटवडगाव इथं आयोजित वृक्षारोपण सोहळ्यात बोलत होत्या. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव इथल्या खंडोबा ग्रुप आणि जवाहर सलगर युवा शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने महालक्ष्मी मंदिर परिसरात 15 फुटाहून अधिक उंच 1 ते 5 वय वर्ष असलेल्या 60 गुण अधिक विविध उपयोगी वृक्षांचे रोपण माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ, महालक्ष्मी मंदिर समितीचे अध्यक्ष गुरु यादव, निसर्गप्रेमी पप्पू घरसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ म्हणाल्या, पेटवडगाव शहरामध्ये पूर्वी प्रचंड वडाची झाडे होती. या वडांच्या झाडामुळेच त्यावेळी गावाला वडगाव असे नाव पडले होते. नाव तसेच राहिले, पण वडाच्या झाडांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शहर आणि परिसरात केवळ 10 ते 12 वडाची झाडे आहेत. खंडोबा ग्रुपने स्वखर्चातून लाखो रुपये गुंतवून अतिशय मौल्यवान अशा झाडांची लागवड केली आहे. ही चळवळ आपण संपूर्ण शहरभर नागरिकांच्या सहकार्याने करूयात आणि वडवृक्षाची लागवड आणि जतन मोठ्या प्रमाणात करूया. महालक्ष्मी मंदिर समितीचे अध्यक्ष गुरु यादव यांनीही वृक्ष चळवळ वाढीसाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन देऊन संपूर्ण शहरामध्ये जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी नागरिकांच्या सहकार्याने वृक्षारोपण करूया असे सांगितले. यावेळी माजी नगरसेवक जवाहर सलगर किशोर गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. या मंडळाने लाख रुपये खर्चून वड, पिंपळ, जांभूळ, रेन ट्री, चिंच, फणस, कदम, उंडी, कैलासपती, बदाम, आवळा, करंज यांसह ऑक्सिजन देणारे, पाणी कमी लागणारे, नागरिकांच्या जास्तीत जास्त फायद्याचे अशा वृक्षांची लागवड यावेळी केली. त्याचबरोबर ही झाडे जगण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्याचेही सांगण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सूरज जमादार, विकी नायकवडी, ऋतू पडळकर, अंकुश कदम, निलेश बागडी, प्रशांत तांदळे, ऋषी बाटुंगे, इंद्रजित चोपडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.